महाराष्ट्राच्या राजकारणाच्या कुरुक्षेत्रावर सध्या संजय नावाची हवा आहे। मंडळी, या 15व्या विधानसभेमध्ये संजय नावाचे 12 आमदार आहेत, तर पाटील आडनावाचा दबदबा कायम आहे। पाटील आडनावाचे 25 आमदार या सभागृहामध्ये आहेत। पाहूया हा रिपोर्ट। या गाण्यात पाटलाच्या दमदार रुबाबदार पेहरावाचं जसं वर्णन आहे, तितकाच दमदार पाटलांचा आकडा आपल्या विधानसभेत सुद्धा आहे। पाटील आडनावाचे तब्बल 25 आमदार या 15व्या विधानसभेत आहेत। जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील, अमळनेरचे अनिल भाईदास पाटील, धुळे ग्रामीणचे राघवेंद्र पाटील, एरंडोलचे अमोल पाटील, पाचोऱ्याचे किशोरप्पा पाटील, मुक्ताईनगरचे चंद्रकांत निंबा पाटील, लोह्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर, भांडूप पश्चिमचे अशोक पाटील, परभणीचे डॉक्टर राहुल पाटील, पेणचे रविशेठ पाटील, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील, कोथरूडचे चंद्रकांत दादा पाटील, शिर्डीचे राधाकृष्ण विखे पाटील, अहमदपूरचे बाबासाहेब पाटील, निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर, तुळजापूरचे राणा जगजितसिंग पाटील, उस्मानाबादचे कैलास घाडगे पाटील, करमाळ्याचे नारायणाबा पाटील, माढ्याचे अभिजित पाटील, फलटणचे सचिन पाटील, वाईचे मकरंद जाधव पाटील, चंदगडचे शिवाजी पाटील, शिरोळचे राजेंद्र पाटील यड्रावकर आणि इस्लामपूरचे जयंत पाटील आणि तासगावचे रोहित पाटील, अशी ही पाटलांची यादी बरीच मोठी आहे। नंदुरबार पासून ते अगदी चंद्रपूर पर्यंत आणि भांडूप पासून अगदी कोल्हापूर पर्यंत प्रत्येक विभागातून पाटील आडनावाचा आमदार विधानसभेत आहे। या 25 पैकी 19 आमदार महायुतीकडे आहेत, तर ठाकरेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे मिळून 6 पाटील आमदार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात पाटील आडनावाचा इतिहास अगदी पुरातन आहे। सध्याच्या विधानसभेतही 60 ओलांडलेल्या जयंत पाटलांपासून ते अगदी तरुण तुर्काशा रोहित पाटलांपर्यंत, चांद्यापासून ते बांध्यापर्यंतच्या मतदारसंघात जवळपास 2 डझन आमदार पाटील आडनावाचे आहेत। आमदारांच्या पाटील नावानंतर दुसऱ्या स्थानी आहेत संजय हे नाव। 2019 पासून संजय नावाच्या राजकीय व्यक्तींच्या करामती आणि कुरापती ही चर्चेत आहेत। कौशिक मॅडम, आमच्या सभागृहामध्ये 14 संजय आहेत। म्हणजे संजयंची आता एखादी युनियन करावी की काय असं माझ्या मनात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधानसभेत नसले तरी त्यांच्याशिवाय राज्याच्या राजकारणाची सकाळ होत नाही, असे संजय राऊत यांचं नाव घेतलं नाही तर कसं चालेल। कधी बूमवर थुंकून तर कधी आपल्या शैलीत वेगवेगळ्या वक्तव्यानं ते चर्चेत असतात आणि आपला पक्ष टिकवण्याची धडपड आपण नेहमी पाहतो। दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाटांनाही आरोपांनी घेरलेलं आपण पाहिलंय आणि त्यामुळे ते देखील चर्चेत आहेत। तर कधी संजय राठोड तर कधी संजय गायकवाड आपणही संजय असल्याचं आपल्या वक्तव्यातून दाखवून देतात। वादात, चर्चेत आणि दर दुसऱ्या तिसऱ्या बातमीआड फक्त संजय राऊतच झळकतात असं नाही। कधी संजय गायकवाड तलवार घेऊन हेडलाईनमध्ये येतात, तर कधी शिंदे सेनेचे प्रवक्ते म्हणून संजय शिरसाट ठाकरेंच्या राऊतांना प्रत्युत्तर देतात। अशी संजय नावाच्या आमदारांची संख्या जवळपास 12 वर जाते। बोरिवलीचे संजय उपाध्याय, कलिना मतदारसंघातले संजय पोतनीस, दिग्रसचे संजय राठोड, बुलढाण्याचे संजय रामभाऊ गायकवाड, जळगावचे संजय कुटे, औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट, भुसावळचे संजय सावकारे, उमरेडचे संजय मेश्राम, आमगावचे संजय पुरम, उदगीरचे संजय बापूराव बनसोडे, वणीचे संजय देरकर तर ठाण्याचे संजय केळकर ही संजय नावाच्या आमदारांची यादी। महाभारतात कुरुक्षेत्रातल्या घडामोडींचं लाईव्ह अपडेट देण्याचं काम संजयकडे होतं। मात्र 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात जे महाभारत घडलं ते बघता ठाकरे आणि शिंदे दोन्ही बाजूनं आधी दोन्ही संजयच मैदानात उतरतात असं चित्र आहे। विधानसभेतील पाटील गट इतका मोठा झालाय की एक छोटं कार्यमंडळ त्यांच्यापुरतं बनवता येईल। तर संजय मंडळींचाही काही कमी जलवा नाहीये। कुठल्याही पक्षात बघा, एक तरी संजय सापडतोच। हे पाटील आणि संजय आपला वेगळाच गट तयार करू शकतील इतकी त्यांची संख्या विधानसभेत आहे। थोडक्यात काय तर विधानसभेत संजय आणि पाटलांची हवा आहे हे खरं आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।